बघा, एका मनुष्याला फार पैशांची गरज पडली. मग त्यानं त्याच्या मुलाला सांगितलं, म्हटले बाळा जा म्हणे सावकारांकडे आणि मला थोडी 5,000ची गरज आहे, तेवढे घेऊन ये. बघा, माणसाला जर नाही काही जमलं तर कमीत कमी माणसाला गोड तरी बोलता आलं पाहिजे. महाराज, कमीत कमी गोड तरी बोलता आलं पाहिजे. माऊली सुद्धा सांगतात, साचा आणि मवाळ मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ऐसी बोली बोलिए कोई न बोले झूठ, ऐसी जगह पर बैठना कोई न बोले उठ. माणसानं असं त्या ठिकाणी बोललं पाहिजे, ते कोणी खोटं नाही म्हटलं पाहिजे आणि अशा ठिकाणी बसलं पाहिजे की तिथून पुन्हा कोणी उठ नाही म्हटलं पाहिजे. बघा, त्या वडिलांनी सांगितलं मुलाला, बाळा जा म्हणे सावकारांकडून 5,000 घेऊन ये. मुलगा गेला. मग आता मुलांना थोडं प्रेमानं बोलायचं ना, तर मुलगा गेला आणि त्या ठिकाणी सावकारांना सांगितलं, म्हटले शेठजी माझ्या वडिलांनी तुम्हाला फोन केला होता, माझ्या वडिलांना 5,000ची गरज आहे, तेवढे देता का? एवढं बोलल्यानंतर त्या ठिकाणी शेठजी म्हटले, हो ठीक आहे, आमचं बोलणं झालेलं आहे. पण एवढं केल्यानंतर तो मुलगा चांगला बोलला होता, मग थोडं गप्प बसायचं ना. तर त्या शेठजींकडे बघून हसायला लागला, इतका हसायला लागला. मग शेठजींनी विचारलं, म्हटले का रे, तुझं माझं काही बोलणं नाही झालं, काही जोक नाही झाला, तरी तुला का हसू येतंय? त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं, म्हटले शेठजी अहो मी तुमच्या जिन्याकडे बघत होतो. म्हटले जिन्याकडे काय बघण्यासारखं? म्हणे मी असा विचार करत होतो की हा जिना एवढा छोटा, एवढा बारीक, आणि तुमचं पोट एवढं मोठं, एवढे जाडे तुम्ही, आणि जर कदाचित तुम्ही जर वरती असले जिन्यावरती आणि जर तुम्ही गेले तर तुम्हाला खाली कसं आणायचं, हा विचार करून मी हसत होतो म्हणे. मग आता मला सांगा, असं बोलल्यावर शेठजी याचं स्वागत करतील का? त्या शेठजींनी धरलं तसं त्याला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं. बराच वेळ झाला, भाऊ काही येत नाही म्हणून दुसरा भाऊ त्या ठिकाणी भावाला शोधण्यासाठी आला आणि शेठजींना विचारू लागला, म्हणे शेठजी का हो म्हणे माझा मोठा भाऊ आला होता पैसे घेण्यासाठी, बराच वेळ झाला घरी आला नाही. म्हटले म्हणे हो तुझा भाऊ आला होता ना, पण एवढं गोड बोल नाही म्हणे त्याचं, एवढा चांगला बोलतो. म्हणे का हो काय झालं? त्यावेळेस त्या शेठजींनी सांगितलं, म्हणे अरे बाबा तू पैसे घ्यायला आला, पण पैसे घेऊन निघायचं ना, तर तू मला विचारत होता की तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खाली कसं आणायचं. त्यावेळेस तर दुसऱ्या भावानं सांगितलं, म्हणे माझा भाऊ मूर्खची शेठजी, जाऊ द्या, त्याला अजिबात बोलायची अक्कल नाही म्हणे, याला काय पंचायती करायच्या होत्या, शेठजी जर वारले असते तर आपण हातपाय तोडून खाली आणले असते. आता हा चांगलं बोलला का? याला सुद्धा धरलं तसं दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवलं. आता बराच वेळ झाला, मुलं काही येत नाही. मग पुन्हा तिसऱ्या मुलाला त्या ठिकाणी त्या बापानं पाठवलं आणि तो तिसरा मुलगा आल्यानंतर ते शेठजींना विचारू लागला, म्हणे शेठजी का हो माझे 2 भाऊ तुमच्याकडे पैसे घेण्यासाठी आले होते, इकडे आलेच नाही का? शेठजी म्हटले हो आले होते ना, पण त्यांनी खूप मोठं कारस्थान केलंय. म्हणे काय कारस्थान केलं? त्यावेळेस शेठजी म्हटले, अरे बाबा तू पैसे घ्यायला आलाय, मग तू कसं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे ना. तर तो एक जण म्हणत होता की शेठजी वारल्यावर खाली कसे आणायचे, आणि दुसरं म्हणतो हातपाय तोडून खाली आणायचे. मग हा तिसरा सुद्धा त्यांचाच भाऊ होता. हा म्हणे ते दोघंही मूर्ख आहे शेठजी, जाऊ द्या, त्यांचं काही मनावर घेऊ नका, त्यांना अजिबात काय बोलावं याची काहीच अक्कल नाही. अहो शेठजींचे हातपाय तोडले असते, त्यांना काय पंचायती करायच्या होत्या, आपण डायरेक्ट माडीलाच आग लावली असती ना. म्हटला विठ्ठल विठ्ठल मला याच्याकरता सांगायचंय की माणसाला कमीत कमी चांगलं बोलता तरी आलं पाहिजे, नाही का? जर आपल्याकडून चांगलं वाक्य आपल्या मुखातून नाही निघलं तर असे विपरीत परिणाम त्याचे घडत असतात. म्हणून माणसानं कमीत कमी दिवसातून एकदा तरी त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कोणत्याच साधू संतांनी सांगितलं नाही की तुमचा प्रपंच सोडून द्या, आमचाच त्या ठिकाणी आमच्या सारखंच करा, असं सांगितलंय का कोणत्या साधू संतांनी? अजिबात नाही. ते तर उलट म्हणतात प्रपंच सुखाने करा. सुखाने प्रपंच करत असताना सुद्धा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बघा, या ठिकाणी भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुंदर उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर.
ध्रुवबाळ सर्वांनाच माहिती आहे. ज्या वेळेस ध्रुवबाळ आपल्या वडिलांच्या म्हणजे उत्तानपाद नावाचा राजा होता आणि त्याला त्या ठिकाणी 2 पत्न्या होत्या. एक सुरुची होती आणि एक सुनीती होती. पण ज्या वेळेस तो ध्रुवबाळ आपल्या वडिलांच्या त्या ठिकाणी मांडीवरती बसण्यासाठी गेला आणि मांडीवर बसणार तेवढ्यातच त्याची सावत्र आई होती सुरुची. तिनं लगेच हाताला धरून खाली ओढलं आणि ढकलून दिलं आणि सांगितलं, हे बघ, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला मरून पुन्हा माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. त्याच वेळेस तुला तुझ्या बापाच्या मांडीवरती बसता येईल. रडायला लागला ध्रुवबाळ. अगदी छोटासा होता, 5 वर्षाचा. 5 वर्षाचं लेकरू तरी काय असतं, अगदी अज्ञान असतं, त्याला कुठल्याच प्रकारचं ज्ञान नसतं. रडायला लागला आणि रडत रडत आपल्या आईकडे गेला. आई, अगं ते उत्तमचे बाबा आहेत तसे माझे सुद्धा बाबा आहेत, पण मला सुरुची आईनं हाताला धरून खाली ओढलं आणि लोटून दिलं आणि सांगितलं की जा त्या भगवंताची प्राप्ती करून घे आणि पुन्हा दुसरा जन्म घेऊन माझ्या पोटी जन्माला ये. पण आई सुद्धा कशी असली पाहिजे ही या उदाहरणामधून आपल्या लक्षात येतं. नाहीतर आजकालच्या आया आपण बघतो, जर मुलगा रडत रडत घरी आला तर पहिल्यांदा काय करतो, कंबर खोसून तयार राहतो. कशासाठी? भांडायसाठी. कोण बोललं तुला सांग मला, आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जाऊन भांडण करते, आता जाऊन तिच्याशी भांडते. पण त्या आईनं अतिशय चांगला उपदेश आपल्या बाळाला केला. आईनं सांगितलं, बाळा, तुला जर मांडीच प्राप्त करून घ्यायची असली, तुला जर जागाच प्राप्त करून घ्यायची असली तर त्या हाडामासाच्या मांडीची काय अपेक्षा करतो? जागा अशी प्राप्त करून घे की तुला परत कोणीही त्या ठिकाणाहून उठवलं नाही पाहिजे. तो उपदेश त्या बाळानं ऐकला. म्हणे, आई, तो देव असतो तरी कुठं? आईनं सांगितलं, बाळा, त्याच्यासाठी फार तपश्चर्या कराव्या लागतात. साधू संतांनी त्या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केल्या, पण त्यांच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. तू फार लहान आहे बाळा, तुला अजून फार मोठं व्हायचंय. तपविधी करावी लागतात, त्यावेळेस देव प्राप्त होतो. पण लेकरानं हट्टच घेतला, मला देवच पाहायचाय, देवच भेटवायचाय, त्या ठिकाणी देवच मला मिळालं पाहिजे, असा हट्ट त्या लेकरानं धरला आणि निघाला ध्रुव जंगलाच्या दिशेनं. जंगलाच्या दिशेनं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला वाटामध्ये रस्त्यामध्ये शेंडीवाले बाबा भेटले. शेंडीवाले बाबा माहिती ना सगळ्यांना, नारद मुनी रस्त्यात भेटले आणि त्यांनी विचारले, हे बाळा, अरे कुठं चांगला, इकडं कुठं चालला? म्हटले, इकडं तर वाघ हिंस्र पशु असतात, इकडं जर तू गेला तर कदाचित तुला वाघ सुद्धा खाऊ शकतो, तिकडे जाऊ नको. पण त्यांना सांगितलंय, महाराज, मला देवाची प्राप्ती करायची, पण संतांचं ज्या वेळेस त्या ठिकाणी अर्धा क्षण जरी संतांची संगत घडली तर कितीही मोठ्यातलं मोठं पाप असतं तरी त्या ठिकाणी जळून भस्म होत असतं. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. कितीही मोठं पाप असलं तरी ते नाहीस होत असतं. पण तो अज्ञान बालक होता, त्याच्याकडे पापाचा साठाच नव्हता, केवळ पुण्याचा साठा होता. नारद महर्षींनी उपदेश केला की या वटवृक्षाखाली, या मोठ्या झाडाखाली, सावलीखाली तू त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन कर, एक ना एक दिवस तुला भगवंत दर्शन देतील. आणि त्या ध्रुव बाळानं त्या ठिकाणी तपश्चर्या सुरू केली. नारायण नारायण अशी बरेच दिवस त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि एक दिवस माझ्या त्या ठिकाणी पद्मनाभाला त्या बालकाची दया आली आणि दया येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष माझ्या ध्रुव बाळाला दर्शन दिलं. समोर येऊन उभे राहिले आणि समोर येऊन उभे राहिल्याच्या नंतर गालाला शंख लावला आणि शंख लावून त्या ठिकाणी त्या ध्रुवाला जागा केलं आणि आपल्या मांडीवरती घेतलं. नवे नवे मांडीवरच नाही घेतलं तर आपला ध्रुव लोक त्या ध्रुव बाळाला देऊन टाकला. ही कृपा फक्त संतांच्या दर्शनाने होते. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून Ram
संतांच्या दर्शनाला हा फायदा होत असतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची कृपा असावी लागते. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि जर संतांचं स्थान प्राप्त करून घ्यायचं असेल, संतांची संगती प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताची कृपा असावी लागते. कारण संतांची संगती मिळणं एवढं सोपं नाही. महाराज म्हणतात ना एके ठिकाणी, बहु अवघड आहे संत भेटी परी जगती करुणा भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. अत्यंत कठीण असणारी संतांची भेट सुद्धा भगवंताच्या कृपेमुळं त्या ठिकाणी आपल्याला सहज होत असते. पण भगवंताची कृपा असण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी भाव असणं गरजेचं आहे. शुद्ध भाव जर आपल्या अंतकरणात झाला तर त्या ठिकाणी निश्चितच त्या भगवंताची सुद्धा प्राप्ती होते. मग काही ग्रहस्थ त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले आणि जगद्गुरु तुकोबरायांना विचारू लागले, महाराज हा देव तुम्ही प्राप्त करायचं कधीपासून आम्हाला सांगताय. मग तो देव तुम्हाला प्राप्त झालेला देव त्या ठिकाणी नेमका साठवणार तरी कुठं आहात? तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. महाराज म्हणतात की हृदय त्या ठिकाणी अतिशय पवित्र असणारं स्थान जर कोणतं असलं तर ते कोणतं आहे? आपलं हृदय आहे. कुणालाही वाटतं की आपण एखाद्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी जागा निर्माण करावी. एखाद्या माणसाला सुद्धा माणसाच्या हृदयामध्ये राहावं वाटतं. मग त्या देवाला दुसरीकडे राहावं वाटेल का हो? अजिबात नाही. आपण घर सुद्धा स्वच्छ केल्यानंतर घरामध्ये त्या ठिकाणी देवाला एक वेगळी जागा, एक वेगळा देवहारा त्या ठिकाणी देवघर निर्माण करत असतो. म्हणूनच हे सुद्धा एक घरच आहे. आणि या घरामध्ये ती जागा जर कोणती असेल तर ते आपलं हृदय आहे, आपलं मन आहे. आणि त्या मनाला त्या गोविंदाचा छंद लागल्यानंतर देव सुद्धा त्या ठिकाणी जवळ येत असतो. गोविंद 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 म्हणा लागलिया छंद, म्हणा लागलिया छंद, म्हणा लागलिया छंद, म्हणा लागलिया छंद, लागलिया भगवंताचं नामचिंतन करून माझ्या जनाबाईनं त्या ठिकाणी भगवंत हृदयामध्ये साठवला. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा
तोळ धरिला पंढरीचा तोळ धरिला पंढरीचा तोळ गळा बांधून घ्या तोळ धरिला पंढरीचा तोळ गळा बांधून घ्या तोळ धरिला पंढरीचा तोळ धरिला पंढरीचा तोळ धरिला पंढरीचा तोळ धरिला पंढरीचा तोळ जनाबाईंनी त्या ठिकाणी भगवंताला आपल्या हृदयामध्ये जागा दिली. सावता महाराज असतील, शेतामध्ये काम करत असतील, कांदा मोळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी. कोथिंबीर अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी. सावता महाराज असतील, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जागा दिली. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला त्राता त्रैलोक्याचा, आपल्या हृदयामध्ये जागा दिली. त्या ठिकाणी बजरंग बली असतील, हनुमान असतील, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये जागा दिली. बघा, ज्यावेळेस माझ्या सीतामय्यानी एक मोत्याचा हार त्या बजरंग बलींना हनुमंतरायांना दिला, त्यावेळेस एक एक दातामध्ये मणी फोडायचे आणि फेकून द्यायचे. त्यावेळेस सीतामाईंना राग आला आणि राग येऊन त्या ठिकाणी सीतामाईंनी विचारलं, म्हटले हनुमान हे काय करताय? म्हटले माई, मी एकच शोधतोय की या मण्यामध्ये माझे प्रभू आहेत का? त्यावेळेस माईंनी सांगितलं, म्हटले या मण्यामध्ये राम शोधतोय, या मण्यामध्ये प्रभूंना शोधतोय. अरे तुझ्यामध्ये तरी आहे का राम? त्यावेळेस आपली छाती विदीर्ण करून दाखवली आणि त्या छातीमध्ये कोण होत? श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन राम जय राम जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम हे पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी, छाती विदीर्ण करून दाखवली
आणि कोण आहे हृदयामध्ये? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो दिल की नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में. छाती विदीर्ण करून दाखवली तर साक्षात माझ्या सीतामय्या, लक्ष्मण भैया आणि प्रभू श्रीरामचंद्र हृदयामध्ये जागा दिली. आणि आपल्याला सुद्धा वाटत असेल की आपल्या हृदयामध्ये भगवंताने येऊन राहावं, तर आता महाराजांनी भजन केलं त्यावेळेस कोणी टाळ्या नाही वाजवल्या, भजन नाही केलं, पण आता सर्वांनी वरती हात करायचे आहे आणि मुखानं भगवंताचं त्या ठिकाणी नामचिंतन करायचे. सर्वांनी एक वेळा मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचे. हात वरती करा सर्वांनी आणि मुखाने सर्वांनी भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा संपुष्ट हे हृदय पेटे करोनी पोटी साठवूक, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. भगवंतानं सांगितलंय की जर संतांची संगत जर केली तर निश्चितच माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. पण जर नाही संतांची संगत केली तर मग आपण आपला मार्ग भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच संतांच्या संगतीला या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आणि मग नाही आपण, तुम्ही म्हणाल ताई अहो दररोज आम्ही कीर्तन ऐकतो आणि दररोज असे कितीतरी महाराज आम्ही ऐकलेत, नवे उघडून सुद्धा दिले, पण तरीही आम्हाला काहीच फरक नाही. पण महाराजांनी सांगितलंय, नाथ महाराजांनी, हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं, धरत शेवटी बा काळ बांधून येईल, धरत शेवटी बा, सरक शेवटी बा काळ बांधून येईल, सरक शेवटी बा. आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिता 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 माधुरी बोल बोलत रेखा पिता महाराणी, पिंगळा माधुरी बोल बोलत बोला पिंगळा महाराणी, पिंगळा महाराणी बोल बोलत बोला पिंगळा महाराणी. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगा जगुन सांगावया अरे अवै माझे नाम, जगुन सांगावया अरे अवै माझे नाम. भिका ग बाई भिका ग, भिका ग बाई भिका, भिका ग बाई भिका ग, भिका ग बाई भिका. नागड धिंगा नागड धिंगा, नागड धिंगा, अवघा नागड धिंगाड, अवघा नागड धिंगाड, अवघा नागड धिंगाड, अवघा नागड धिंगाड. पंडेराया तुझा करीते न बाजू, पंडेराया तुझा करीते न बाजू, पंडेराया तुझ करीत नवतो, पंडेराया तुझ करीत नवतो, पंडेराया तुझा करीते न बाजू, पंडेराया तुझा करीते न बाजू, पंडेराया तुझ करीत नवतो, पंडेराया तुझ करीत नवतो. अरे सासू पंडेराया
कोणी बोलत बोला पिला मागणे पिला मागणे कोणी बोलत बोला पिला मागणे पिला मागणे कोणी बोलत बोला पिला मागणे पिला मागणे. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराजांनी अतिशय सुंदर पावली खेळले बघा. खऱ्या अर्थानं तुम्हाला आत्ताशी आनंद वाटला असेल नाही का? तुम्हाला सुद्धा वाटत असेल महाराजांसारखं उठून पावली खेळावं. पण तुम्ही विचार करत असतील बाई पप्पेचे पप्पा काय म्हणतील आणि तुम्ही म्हणत असतील नको बाबा पप्पेची माय काय म्हणल नाही का? म्हणून असो या ठिकाणी महाराज म्हणतात की नाही तुम्ही आमचं ऐकलं तर एक ना एक दिवस एक जणांचं तुम्हाला ऐकायची. कुणाचं? काळाचं. ज्या वेळेस तू घ्यायला येईल ना त्यावेळेस तुम्हाला 1 मिनिट 1 क्षणाचा सुद्धा अवधी देणार नाही. मग तुम्हाला त्याचं ऐकावंच लागेल. म्हणूनच महाराज या ठिकाणी सांगतायत की जर त्या ठिकाणी तुम्ही साधू संतांची संगती केली तर त्या ठिकाणी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. पण ती भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला तो भगवंत शुद्ध भावानं त्या ठिकाणी त्याचं चिंतन करावं लागेल. नव्हे त्याला अंतकरणामध्ये साठवावं लागेल. एवढं नामचिंतन तुम्हाला करावं लागेल. एवढं नामचिंतन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तो देव लांब नसतो, तो आपल्या जवळच असतो. आणि तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आपल्याला या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कोणताच मनुष्य या ठिकाणी हिताचा विचार केल्याशिवाय राहत नाही. कुठेही आपला फायदा असेल, कुठेही आपला लाभ असेल तरच त्या ठिकाणी मनुष्य जागा असतो, त्याच ठिकाणी मनुष्य जात असतो. म्हणूनच महाराज सांगतायत की तुम्हाला जर लाभ करून घ्यायचा असला तर तो दुसरा या इहलोकी सुखाचा नका करू. जर लाभच करून घ्यायचा असेल तर या इहपरलोकी सुखी जो होईल ना तो लाभ प्राप्त करून घ्या. तो लाभ कशाने प्राप्त होईल तर त्या भगवंताला आपलंस केल्यानंतर तो लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. नव्हे त्या संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणून भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आधी संतांना शरण जा. संतांना जर शरण गेलो तर निश्चितच भगवंताची प्राप्ती होईल. आणि जर अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव नसेल तर आपल्याला साधा माणूस सुद्धा आपल्या जवळ येत नाही, तेव्हा संत आपल्याला मिळणं शक्यच नाही. म्हणून आपल्या अंतकरणामधील भाव जागा करा आणि त्या भावानं भाव बळे आकळे एरवी न कळे कर तरी आवळे तैसा हरी. त्या भावानं तो जवळ येत असतो. त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जवळ करून घ्या आणि तो जवळ आल्यानंतर या इहलोकातील सुखाचा विचार करू नका. आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल याचा विचार करा. हा संपूर्ण या ठिकाणी भाव सांगणारा असा हा अभंग. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही, पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं ज्या प्रकारे मला या अभंगावर थोडस निरूपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय तो असाच असेल असं नाही. कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचा भावार्थ आपण सांगावा किंवा माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगाचा ओवीचा भावार्थ आपण सांगावं एवढी आपण निश्चितच मोठे नाही. कारण साधू संत समजणं हे सुद्धा जगामध्ये फार बिकट होऊन बसलंय. या जगामध्ये या इहलोकामध्ये पोटासाठी संत कलित झाले बहुत. या कलियुगामध्ये संत कुणाला म्हणावं हेच अजून आपल्याला कळलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं संत त्यालाच म्हणता येईल की जो या भूत मात्रांवरती दया करतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. वैष्णव त्यालाच म्हणता येईल जो दुसऱ्याच्या दुःखाना दुःखी होतो. वैष्णव जन तो तेने कही जो पीर पराई जाणे हे. त्यालाच त्या ठिकाणी संत म्हणता येईल. आणि असे असणारे संत त्या ठिकाणी आपल्याला लाभल्यानंतर निश्चितच भगवंताची प्राप्ती होईल. या ठिकाणी या सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच गुणीजन मंडळी, त्यामध्ये आमचे अंकुश महाराज असतील, आमचे कैलास महाराज, केशव महाराज, या ठिकाणी आनंदे महाराज असतील आणि आमचे धनंजय महाराज, या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी सात संगत आहे. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. आमचे चोपदार बाबा ही आहेत आणि ज्यांच्याकडून ही कीर्तन सेवा आहे ते आमचे हरिभक्तपरायण सचिन महाराज
जाधव ते या ठिकाणी देशाची सुद्धा सेवा करतात आणि धर्माची सुद्धा त्या ठिकाणी परमार्थाची सुद्धा सेवा करतात. दोघाही भावांना त्या ठिकाणी धन्यवाद देते आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा